मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 43. We don't meet people by accident. There is always a reason. मम्मा, 7 वाजले ना. एका कुशीवर झोपलेल्या मेघाचा हात हलवत आर्या तिला उठवण्याच्या प्रयत्नात. पिल्लू झोपू दे ना ग, ये तू पण इकडे, असे म्हणत मम्माने तिलाही जवळ ओढून घेतले आणि घट्ट मिठी मारली. मम्मू, आज सॅटरडे आहे. तिच्या कुशीत शिरून आर्या तिच्या गालावर हळुवार हात फिरवत होती. बच्चा, मम्माची आज सुट्टी आहे, नो सॅटरडे वर्किंग. पांघरूण अजूनच अंगावर ओढून घेतले. तू आज जॉगिंगला पण नाही गेली. मम्माच्या केसांच्या बटांशी ती खेळत होती. आज नो जॉगिंग, ओनली स्लिपिंग. झोप ग अजून थोडा वेळ, का उठून बसलीये? आर्याच्या डोळ्यावरून हात फिरवत मेघा तिला झोपवण्याच्या प्रयत्नात. मम्मा, आपल्याला स्कूलला जायचंय ना. मेघाच्या डोळ्यांची पापणी उचलत आर्या तिचे डोळे उघडण्याच्या प्रयत्नात. आयु गप ग, समर व्हॅकेशन आहे, कसली शाळा आता, झोपू दे मला. मेघाने दुसरीकडे तोंड फिरवले. मम्मा, मला आणि जियाला बक्षीस मिळणार आहे, PTM आहे. मेघाला तिने आपल्या दिशेने वळवले आणि तिचे डोळे खाडकन उघडले. आज आहे PTM? नाही, 29 एप्रिलला आहे. मेघाचा आळसावलेला आवाज. मम्मा, आजच 29 एप्रिल आहे. आर्याचे निरागस उत्तर आणि मेघा ताडकन उठून बसली. आर्याने खिडकीजवळ जात खरकन खेचत पडदा उघडला. खिडकीतून सूर्यकिरण मेघाच्या डोळ्यांवर आले. पटकन बोटांनी डोळ्यांना झाकून ठेवले. आज PTM? हो, काल आर्या झोपताना म्हणत होती. मी विसरले कशी. जियाला भेटायचे आहे, तिचे लेटर. हो हो, बक्षीस मिळणार दोघींना. जियानेही आग्रहाने सांगितले आहे. मी पण आपल्याच धूनमध्ये आहे. काय चाललंय माझं? बेडवरून खाली उतरली. उभे राहत हात वर स्ट्रेच करत आळस झटकला. रात्री वेणीत बांधलेले केस गुंडाळून वर क्लिप लावतच होती. मम्मा, जियाचे डॅड पण येणार आहेत. आर्याचे शब्द कानी पडताच हात जागीच स्तब्ध झाले. मिस्टर सिंग? बाप रे, त्या महान हस्तीलाही भेटायचे आहे. ते नाही आले तर बरं होईल. मला नाही भेटायचं त्या मिस्टर विद्वानांना, म्हणे वैदिक मॅथ्स एक्सपर्ट. मी एकही गुणाकार करून दाखवणार नाही, सांगून ठेवते मिस्टर सिंग. काहीतरी आठवले आणि तशीच आधी किचनमध्ये पळाली. शनिवार आहे आज, जियाचा फरमाईश डे असतो, पण तिने काहीच सांगितले नाही काय हवे ते. काय करू? खालच्या ट्रॉलीतून भाजणीचा डब्बा काढला. पुरेसे पीठ आहे का हे पाहिले आणि राधाताईंना पूर्वतयारी करून ठेवा असे सांगत बाथरूमकडे निघाली. ब्रश करतानाही डोक्यात विचार घोळत होतेच. मिस्टर सिंग यांच्याशी काय बोलायचं आपण? ओळख करून घेऊ, बस झालं. आय होप ते त्यांचे सायन्स अँड हिस्ट्रीचे ज्ञान माझ्यासमोर मांडत बसणार नाहीत. जियाच्या दादीजी आल्या तर बरे होईल. त्यांच्याशी ओळख करून गप्पा तरी मारता येतील. मिस्टर ज्ञानी सिंग, तुम्ही आजही ऑफिसला जा, असेही खूप बिझी असता असं ऐकलंय. जियाला घेऊन मस्त कॅन्टीनमध्ये जाऊन बसूया, तिला खाऊ पण देता येईल आणि धमाल गप्पा. तोंड पुसत बाहेर येत पुन्हा एकदा निशिगंधावर नजर गेली. राजीव थांबले असतील ना घरी जियासोबत? म्हणाले तर आहेत प्रॉमिस म्हणून. मी खजूर बर्फी आणि निशिगंधासाठी थँक्सचा मेसेज करू का? नको, घरी असतील तर झोपले असतील. मग गुड मॉर्निंग मेसेज? गप मेघा, काहीही काय. आवर मेघा, शाळेत जायचंय. डॅड, चल गेट रेडी फास्ट, जायचंय ना स्कूलला. जिया ट्रेडमिलवर धावणाऱ्या राजीव समोर उभी होती. स्वीटू, अजून वेळ आहे, जस्ट 8 वाजले आहेत. आपल्याला 10 वाजता पोहोचायचं आहे. डोंट रश.
त्याचे धावणे सुरूच होते. मध्येच नॅपकिनने कपाळावरचा घाम पुसला. ट्रेडमिलच्या फोन होल्डरमध्ये ठेवलेल्या मोबाईलवर काही मेसेज आला आहे का ते पाहिले. अरे पण अजून तुझा एक्सरसाइज, मग आंघोळ, देन ब्रेकफास्ट, किती वेळ जातो. चल ना लवकर, आज मला उशिरा पोहोचायचं नाही. तक्रार करत ती कमरेवर हात ठेवून उभी होती. त्याने बारीक डोळे करत तिला चिडवले. मेघा पण अशाच उभ्या राहतात रागावल्या की. स्वीटू, मी रोज परफेक्ट वेळेत सोडतो तुला स्कूलला, एकदाही लेट झालेला नाही. तेच तर डॅड, एक्झॅक्ट 2 मिनिट आधी सोडतो तू. मग क्लासमध्ये गेल्या गेल्या प्रेयर सुरू. बाकी सगळे बसने येणारे फ्रेंड्स 10-15 मिनिटे आधी पोहोचतात आणि त्यांना मस्त गप्पा करायला, खेळायला वेळ मिळतो. मी पण जूनपासून आर्यासारखी बसने जाणार. कपाळाला आठ्या आणत त्याने नकारार्थी मान डोलावली आणि जियानेही तेवढ्याच ठसक्यात होकारार्थी मान डोलावली. ते आपण नंतर बघूया. जा तू रेडी हो. वी विल लिव्ह ॲट 9:45. नो डॅड, 9:30. ती पण पाय आपटत निघून गेली. हसतच तिच्याकडे वळून पाहिले. जिया पण ना हल्ली मध्येच हट्टीपणा करते. ट्रेडमिलचा स्पीड कमी केला आणि पुन्हा एकदा लक्ष मोबाईलकडे. मेघाचा एकही मेसेज नाही. काल रात्री पण नाही, सकाळी पण नाही. राजीव, यू कॅन विश गुड मॉर्निंग. येस, राईट, आय कॅन. फोन हातात घेतला. गुड मॉर्निंग टाईप केले. सेंड करणारच होता. राजीव, नो, डोंट गेट ओव्हर एक्सायटेड. मेघा तुझ्या मेसेजची वाट पाहत नाही. त्या बिझी असतील आयूसोबत. येस ऑफकोर्स, एन्जॉईंग लॉंग वीकेंड म्हणालेल्या कालच. डोंट डिस्टर्ब हर. मेसेज डिलीट केला. नॅपकिन हातात घेत जिम रूमच्या बाहेर पडला. मम्मा, तू काय करते आहे? आर्या नुकताच तळून बाहेर काढलेला वडा उचलणारच होती की तिच्या हातावर मेघाची चापट बसली. गरम आहे आर्या, तू बाहेर जा बघू, इथे लुडबुड करू नको. तरीही आर्याने कॅसरोलमध्ये गार झालेला भाजणीचा वडा उचललाच आणि मेघाचा फटका चुकवून बाहेर पळाली. यम्मी आहे. जियासाठी आहेत. आर्या, आत्ताच संपवू नको ग. मम्मा, जिया काय एवढे सारे खाणार नाही. चल ना, आवर लवकर, उशीर नको करू. घड्याळात 8:30 होत आलेले आर्याने पाहिले. गप ग आर्या, तुला काय शाळा झाडायला बोलवलंय का? 10ची PTM आहे. मेघा वडा थापतच तिच्याकडे हसून पाहत होती आणि आर्या तिला चिडवत वडा हातात घेऊन नाचत होती. शेवटचा वडा तेलात सोडला आणि हात धुतले. जियाला वडे देण्यासाठी डबा शोधतच होती. मेघा, आपला लाडवाचा डबा सिद्धार्थने अजून नाही दिला. बाल्कनीतून झाडांना पाणी घालून आत येत आई गरजली आणि मेघा फ्रीज आड तोंड लपवून हसत होती. मातोश्री, डबा ज्यांच्याकडे आहे त्यांनीच खजूर बर्फी पाठवली आहे. आता डबा कसा मागू राजीवजींकडे? मेघा, अगं मी काय विचारलं? आई, अगं ते डबा मंगळवारी मिळेल. लॉंग वीकेंड आहे ना. सिद्धार्थ इंदोरला गेला आहे फॅमिलीला भेटायला. अगं पण त्याने आठवणीने डबा द्यायला नको का? आता हरवला म्हणजे? आई किचनमध्ये येऊन मेघाच्या मागे उभी. नाही ग हरवणार ते डबा, ठेवला असेल जपून. त्यांचं सगळं काम अगदी व्यवस्थित असतं. एक वस्तू इकडची तिकडे होत नाही. ही इज परफेक्शनिस्ट. मेघा आपल्याच धुंदीत ट्रॉलीतून नवीन डब्बा काढत होती. कुणाचं सगळं काम व्यवस्थित असतं? आणि ते कोण आहेत? आईच्या तेवर दिलेल्या जोराने हातातला डब्बा घसरला. ते नाही ग, तो म्हणाले मी. तो सिद्धार्थ, त्याचं काम. मिळेल तुला डबा. मला आवरू दे पटपट. तुझी लाडकी नात माझं डोकं खातीये. आई किचन बाहेर गेली आणि मेघाने हुश्श केले. मेघा, काय हे? बोलताना भान राहू दे. आई आहे ती. कान तर इतके तीक्ष्ण. आणि एकदा का तिच्यात करमचंद शिरला ना, मग प्रश्नावर प्रश्न. देवा, आता तूच आमचा डब्बा मिळवून दे. जियासाठी 7-8 वडे डब्यात भरले. उरलेले कॅसरोलमध्ये बंद करत डायनिंगवर नाश्त्यासाठी नेऊन ठेवले
आणि आवरण्यासाठी बेडरूममध्ये पळाली. डॅड, व्हॉट आर यू थिंकिंग? बेडवर बसलेल्या डॅडच्या मागे जिया येऊन उभी. काही नाही ग, कुठला शर्ट घालू हे ठरवतो आहे. त्याच्या हातात दोन्ही व्हाईट शर्ट पाहून जियाने कपाळावर हात मारला. डॅड, 2 डिफरंट कलर्स असतील तर चॉईस ठरवता येते. इथे दोन्ही व्हाईटच आहेत आणि प्लीज आज तर व्हाईट नाहीच. तिने त्या दिवशी आणलेला मरून शर्ट कपाटातून बाहेर काढला. नो वे स्वीटू, मरून शर्ट तर मी घालणारच नाही. तो रंग बघूनच चेहऱ्यावर भीतीचे भाव. हा घाल मग. जियाने मरून ठेवत डार्क ब्लू कलरचा शर्ट आणि ऑफ व्हाईट ट्राउझर त्याला काढून दिली. कपाळावर किंचित नाराजीच्या आठ्या आणत तिच्याकडे पाहिले. तिनेही तसेच डोळी बारीक करत त्याला आव्हान दिले. डॅड, तू मरून शर्ट घालणार नाहीस मला माहिती होते, पण माझ्या मनातील कॉम्बिनेशन तू घालावे म्हणून थोडी नौटंकी तर केलीच पाहिजे ना. ओके ठीक आहे, हा ब्लू चालेल, असे म्हणत तिच्या हातातून शर्ट काढून घेतला. ती नाचतच त्याच्या रूममधून बाहेर पळाली. जिया पण ना, तिच्या मनात आहे ते माझ्याकडून करूनच घेते. कोई गल नाही, आज जरा चेंज इन ड्रेसिंग. कपाट उघडून मेघा उभी होती. कोणती साडी नेसावी या विचारात. मम्मा, आज जीन्स आणि टी शर्ट. खालच्या कप्प्यातून मेघासाठी कपडे शोधणारी आर्या. नाही ग, जीन्स नाही आज. मेघाने हलक्या पिवळ्या रंगाची साऊथ कॉटन साडी शोधून काढली. गुलाबी बॉर्डर अन पदर, फुलांची नक्षी सुरेख. येस, हिला छान इस्त्री केलेली आहे आणि ही तेवढीच सॉफ्ट पण आहे. उकडतंय किती. मम्मा प्लीज ना, सगळ्या मॉम्स किती मस्त मस्त ड्रेस घालून येणार, साडी नको ना ग. आर्याने तोपर्यंत ब्लू जीन्स कपाटातून बाहेर काढून झालेली. अगं, जियाने सांगितले आहे साडी नेसायला. ती ब्लाऊज शोधत होती. मम्मा, तू माझे ऐकणार का जियाचे? आर्या गाल फुगवून बेडवर बसली. बच्चा, नेहमी तुझंच ऐकते ना मी. आज एकच दिवस मी तिला भेटणार ना ग, मग तिची छोटीशी इच्छा पूर्ण करू दे ना. आर्याच्या फुगलेल्या गालाला ओढत मेघा तिच्या समोर बसली. ओके, पण नेक्स्ट टाइम PTMला जीन्स घालायची, प्रॉमिस? हो बाई, प्रॉमिस. जा तयार हो, मी पण आवरते. जिया, आज खुश ना? PTM आहे. डायनिंग जवळील खुर्चीवर बसत दादाजींनी न्यूजपेपर उचलला. येस दादाजी, PTM तो एक बहाना है. मी तर आंटीला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. जियाच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून आनंदजी तर हसले, पण समोर बसलेल्या राजीवच्या भुवया अकसल्या. गॉड, मिसेस अय्यर, द फिलॉसॉफर, त्यांना पण भेटावे लागणार आहे. आय वॉन्ट टू मीट आर्या ओनली. मिसेस अय्यरऐवजी आर्याचे ग्रँडपॅरेंट्स आले तर बरं होईल. अदरवाईज पुन्हा मिसेस अय्यर काहीतरी फिलॉसॉफी सांगतील. आय होप मला आर्ट किंवा कुकिंगबद्दल काही प्रश्न विचारणार नाहीत. एनिवेज, मी एकदा त्यांना हॅलो करून आर्याशी बोलून घेईन. असंही जास्त वेळ थांबायला जमणार नाही. दुपारी 12चा कॉल आहे खरगपूर प्लॅनसाठीच. व्हॉट हॅपन राजीव? तू काय एवढा चेहरा पाडून बसलायस? आनंदजी त्याच्याकडे पाहून मिश्किल हसत होते. कुछ नाही डॅड, ऐसे ही. राजीवने आयपॅडवर मेल चेक करतच उत्तर दिले. दादाजी, डॅडला मी जबरदस्ती स्कूलला नेते आहे म्हणून तो सॅड आहे. जिया खुदकन हसली आणि राजीवने दुर्लक्ष केले. डोंट वरी जिया, तिथे गेल्यावर तुझ्यासारखाच तोही हॅप्पी होईल. आनंदजींनी पुरीला बटाटा भाजी लावत घास तोंडात टाकला. नजरेच्या कोपऱ्यातून राजीवकडे पाहत. का दादाजी? जियाने दुधाचा घोट घेत प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आर्याला भेटून, दादाजींनी हसतच उत्तरले. आणि सुपर हॅपी होईल आर्याच्या मॉमला बघून. मेघा शॉक होईल राजीवला बघून, ते पण आज अलग ही अंदाज में. राजीव छान दिसतो आहे आज. आखिर बेटा किसका है?
येस दादाजी. अँड आर्याला पण डॅडला भेटायचे आहे. तिला तुला काहीतरी सांगायचे आहे. जिया हळू आवाजात राजीवकडे पाहून बोलत होती. राजीवने डोळ्यांनीच भुवया उंचावत आर्याला काय सांगायचे आहे असे विचारले. त्यावर जियाने आय डोंट नो असे हळूच कुजबुजले. हे काय घेऊन जात आहे स्कूलला? जियाच्या शेजारी चेअरवर ठेवलेल्या बॅगकडे दादाजी बघत होते. आंटीसाठी काल कुकीज बनवल्या आहेत मी आणि मस्त क्रिस्पी झाल्या आहेत. डॅडकडे बघत युनिफॉर्मची कॉलर ताट करत होती. आंटीची शिष्या, मी एक कुकी मागितली तर मला दिली नाही. म्हणते सगळ्या आंटीसाठी आहेत, तुला नंतर बनवून देईल. स्वीटू, आर्यासाठी ते रियादचे चॉकलेट्स आणि ते सिंगापूरचे गिफ्ट ठेवले का? राजीवने आठवण करून दिली. येस डॅड, मी सगळे नीट घेतले आहे, डोंट वरी. जियाचे बॅगमध्ये चेक करत चेन बंद केली. राजीव, ये डिब्बा किसका है? खाली है पर लड्डू की सुगंध आ रही है. पिवळ्या रंगाचा टप्परवेअरचा डबा हातात घेऊन रीमाजी जिने उतरून खाली येत होत्या. समोर डायनिंग जवळ बसलेल्या राजीवचे डोळे मोठे होत श्वास अडकलाच. गॉड, मी डब्बा परत द्यायला विसरलो. अरे वा लड्डू, लाइए यहाँ. किसने दिए लड्डू? आनंदजींच्या चेहऱ्यावर उत्साहाला उधाण आलेले. आनंदजी, डिब्बा खाली है. बाप बेटे एक जैसे है. मीठे का नाम सुनते ही कुछ हो जाता है दोनों को. राजीव, किसने दिए थे लड्डू? मॉम, आपको मेरे ट्रॅव्हल बॅग में क्या चाहिए था? मी कपडे नंतर ठेवले असते. राजीवची चिडचिड. बेटा, धुवायला हवेत ना कपडे. भारतीला मीच सांगितले तुझी बॅग खाली करायला. ते सोड, डब्बा कुणी दिला हा? मॉम, तू पण डब्याचा विषय सोड ना. आता काय सांगू? मेघाने दिला. फिर तो सवाल जवाब का सिलसिला हो जाएगा. मॉम, वो गीता ने लाए थे लड्डू. राजीवने नजर चुकवतच सांगितले. गीता ने? वो क्यों? रीमाजींच्या डोळ्यात अनेक प्रश्न. हाँ, वो ध्रुव का फर्स्ट रैंक आया स्कूल में, उसकी खुशी में. वो तो बेचारा सीनियर केजी में है. सीनियर केजी में नंबर लाने के लिए लड्डू? गॉड, मॉमला सगळं काही लक्षात असतं. आता काय बोलू? मॉम, अब उसको लाने थे, छोड़िए ना. लाइए डब्बा, मैं लौटा दूंगा. असे म्हणत डब्बा घेण्यासाठी हात पुढे केला. ऐसा खाली थोड़ी ना देते हैं, बाद में देना. ध्रुव के लिए कुछ मिठाई भेजूंगी. रीमाजी डब्बा घेऊन किचनमध्ये गेल्या. राजीवने हुश्श केले. गॉड, आजकाल उगाच मी खोटे बोलत आहे. मेघा, एक लड्डू के डिब्बे के लिए क्या क्या करना पड़ रहा है. आनंदजी राजीवकडे बघत मिश्किल हसत होते. राजीव बेटा, तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघता मला असे का वाटत आहे की हा डब्बा गीताने नाही किसी और ने दिया है. मेघाने तुला एअरपोर्टला सोडायला आलेली ती. मनोज बोलला मला. मम्मा, आज रमेश अंकल का नाही आले? मेघा शाळेत जाण्यासाठी उबर कॅब बुक करत होती. पण घर ते शाळा हे शॉर्ट डिस्टन्स असल्या कारणाने पटकन उबर मिळत नव्हती. खाली जाऊन मेन गेटवर टॅक्सी किंवा रिक्षा मिळेल या विचारात होती. आर्या, ऑफिस कार फक्त ऑफिसच्या कामासाठी वापरायची असते, पर्सनल व्हिजिटसाठी नाही. पुन्हा एकदा उबर शोधण्याचा असफल प्रयत्न. मग फर्स्ट डे ऑफ स्कूलला कसे सोडले तुम्हाला? आणि मी त्या दिवशीच सांगितले, फर्स्ट डे आहे म्हणून ऑफिसला जाता जाता सोडत आहे. त्यानंतर नो लाड, ओनली स्कूल बस. आर्याचे नाक ओढले. मम्मा, आपण आपली कार घेऊन जाऊया ना प्लीज. एवढे तरी ऐक ना ग. आर्याने आपली कार म्हणता क्षणी क्षणभर काळजात धस्स झाले. मोबाईलवर टाईप करणारी बोटे स्थिर झाली. मेघा, जमेल ना ड्राईव्ह करायला? हो हो जमेल. जवळच जायचे आहे. 15-20 मिनिटात पोहोचू. 15 दिवसांपूर्वी तर चालवलेली मी. आईबाबांना बोरिवलीला घेऊन गेलेले मी. मुंबईत तर चालवू शकते मी. हायवेची भीती आहे अजून. ऑफिसला नाही नेत मी कार.
कारण येता जाता लॅपटॉपवर काम असतेच, नाहीतर कॉल सुरू असतात. आज स्कूललाच जायचंय फक्त. येस मेघा, यू कॅन डू इट. जमेल तुला. असे घाबरून कसे चालेल? आज जाऊया कार घेऊन. आर्या खुश होईल. शोकेसच्या ड्रॉवरमधून कारची चावी घेतली तेव्हा आई किंचित काळजीने पाहत आहे हे तिला जाणवले. पण बाबांनी खांद्यावर हात ठेवत डोळ्यांनीच आश्वस्त केले. पर्स आणि खाऊची सॅक उचलत मेघा आणि आर्या घराबाहेर पडल्या. कारचे दार उघडून आत बसताना आर्याच्या चेहऱ्यावरचा प्रचंड आनंद मेघाला समाधान देऊन गेला. मागे बसलेल्या आर्यालाही सीट बेल्ट लावून व्यवस्थित बसवले. साडीचा पदर कमरेत खोचला. ड्रायव्हिंग सीटवर बसत डोळ्यांवर गॉगल चढवला. बेल्ट लावून एकदा डोळे मिटून देवाची प्रार्थना केली आणि कार स्टार्ट केली. अंधेरी ते बांद्रा साधारण 20 मिनिटांचे अंतर ट्रॅफिकशी 2 हात करत पार केले. सिंघानिया शाळेच्या आवारात शिरताच उजवीकडच्या पार्किंगकडे वळली. PTM आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन होते. 6वी ते 10वीच्या मुलांच्या पालकांची जत्रा शाळेत भरलेली. मर्सिडीज, BMW, ऑडी रांगेत पार्क केलेल्या. महागड्या गाड्यांचे प्रदर्शनच जणू. तिने रिकामे पार्किंग शोधत तिची हुंदाई वेर्ना कार पार्क केली. कारमधून बाहेर उतरतच होती की शेजारी आधीपासून पार्क केलेली सिल्वर ग्रे मर्सिडीज पाहून क्षणभर चमकली. आत डोकावून पाहिले तर कुणीच नव्हते. ड्रायव्हरची जागाही रिकामी. उगाच मान उंचावत आजूबाजूला कुणी ड्रायव्हर दिसतात का ते पाहिले. तापणाऱ्या उन्हामुळे कुणीच तिथे उभे नव्हते. आर्याच्या हाकेने भानावर येत कार लॉक केली आणि शाळेच्या लॉबीकडे निघाली. लिफ्टसाठी भली मोठी रांग बघून दोघी जिन्यानेच 3ऱ्या मजल्यावरच्या 6A क्लासरूमकडे निघाल्या. क्लासरूम जसजसे जवळ येत होते मेघाच्या मनातील धाकधूक वाढत होती. आज पहिली PTM आहे. नवीन शाळा, नवीन क्लास टीचर. आय होप आर्याची काही कंप्लेंट नसेल. इरा ग्लोबलमध्ये दर PTMला आर्याच्या खोड्यांचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा. पण गेल्या महिन्याभरात आर्या बरीच बदललेली वाटत आहे. खोडकरपणा कमी झाला आहे. सुधारणा आहे जियाच्या सोबतीत. क्लासरूम जवळ पोहोचताच, मम्मा तू भेट टीचरला. मी काय रोजच भेटते. मी जियाला शोधून येते असे म्हणत मेघा काही बोलून अडवणार तोवर आर्या मुलांच्या गर्दीत गायब झाली. आर्या पण बुलेट ट्रेन आहे. जरा म्हणून शांत बसेल तर शपथ. मेघा क्लासरूममध्ये शिरतच होती की तिचा मोबाईल वाजला. पर्समध्ये हात घालून मोबाईल शोधत दाराजवळच्या भिंतीला टेकून उभी होती. तेवढ्यात आतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी क्लासरूमचे दार उघडले. मोबाईलवर टाईप करतच ती व्यक्ती मेघाच्या शेजारून पुढे निघून गेली. तिला पूरबचा फोन येत होता. तो कट करून स्कूलला आले असा मेसेज केला. पण जवळून गेलेल्या त्या व्यक्तीचा परफ्यूमचा सुगंध ओळखीचा वाटला. चंदनाचा सुगंध, राजीवजींचा परफ्यूम. मेघाने डोळ्यावरचा गॉगल काढून पर्समध्ये ठेवला. मान उंचावून पालकांच्या गर्दीत त्याला शोधले. नाही मेघा, राजीव कसे असतील? माझ्या जवळून गेले त्या व्यक्तीने डार्क ब्लू शर्ट घातलेला. राजीव आणि ब्लू शर्ट? नाही नाही, ते इथे काय येतील? मेघा, तुला ना भास होत आहेत. शाळेत आहोत आपण. दार उघडून आत रिकाम्या बेंचवर जाऊन बसली. समोरील बेंचवर काही पालक बसलेले. क्लास टीचर पालकांशी बोलण्यात बिझी होती. मेघा फोनमध्ये कामाचे मेल्स चेक करत तिचे नाव पुकारण्याची वाट बघत बसून राहिली. तिच्या जवळून पुढे गेलेला राजीव मोबाईलमध्ये मेल टाईप करून झाला. काहीतरी जाणवले अन मागे वळून पाहिले. क्लासरूमचे दार उघडून आत जाणारी साडीतील पाठमोरी व्यक्ती. मेघा? नो वे, मेघा इथे कशा असतील? तसाच वळून मागे आला. क्लासरूमचे दार उघडून पाहिले. तीच साडीतील व्यक्ती बेंचवर पाठमोरी बसलेली. मेघा नसतील. मेघा कधीच वेणी घालत नाहीत. त्यांचा नेहमी बन असतो. राजीव, स्टॉप इट.
असे कुणाही अनोळखी स्त्रीकडे पाहू नको. यू आर इन स्कूल. तसेच दार बंद केले आणि लिफ्टच्या दिशेने निघाला. जिया कुठे गेली आहे? आर्याला शोधायला जाते म्हणून पळाली. टीचर सोबत 1 मिनिट पण बोलली नाही. मीच बसलेलो 10 मिनिटे बोलत. टीचर खुश होत्या. जिया आणि आर्याचे नाव पुष्कळदा घेतले. डिबेट पॉइंट्सचेही कौतुक झाले. तिच्या अभ्यासाची आणि मार्क्सची तशी मला चिंता नसते. स्टुडियस आहे ती. पण यावेळी आर्यासोबत मस्ती सुरू झाली आहे असे टीचरने मुद्दाम सांगितले. एक बदमाश आर्या आणि त्यासोबत माझी जिया. टीचर सेड, तुमच्यासाठी आणि मिसेस अय्यरसाठी एक सरप्राईज आहे. ऑडिटोरियममध्ये कळेल म्हणाल्या. लेट्स सी काय आहे. लिफ्टचे बटन प्रेस करून उभा होता. पण बऱ्याच लिफ्ट भरून येत होत्या आणि आत शिरायला जागा नव्हती. राजीव अंकल. एका मुलीने त्याचा हात धरून त्याला मागे ओढले आणि त्याने चमकून मागे पाहिले. जिया एवढ्याच उंचीची पण बारीकशी, खांद्यापर्यंत रुळणारे ब्लंट कट केस, त्याच्यासारख्याच जर्द तपकिरी डोळ्यांची ही छोटीशी बाहुली कोण म्हणून तो कुतूहलाने पाहू लागला. अंकल, आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचे आहे, ऑडिटोरियममध्ये. चला स्टेअरकेसने जाऊ. 2 फ्लोअरसाठी लिफ्ट कशाला? आणि आज लिफ्टमध्ये जागाही मिळणार नाही. त्याचा हात पकडून ती जिन्याच्या दिशेने निघाली आणि तोही नकळतच तिचा हात धरून चालू लागला. अरे, मी ओळखच करून दिली नाही. मी आर्या, जियाची फ्रेंड. तिने राजीव सोबत जिना उतरायला सुरुवात केलेली आणि तो गालावर हसू दाबून ठेवून तिचे म्हणणे ऐकण्यात रमलेला. जिया कुठे आहे? ती माझ्या मॉमला घेऊन ऑडिटोरियमला येईल. आपण निघूया पुढे. आता तुम्ही विचाराल मला कसे कळले की तुम्हीच राजीव अंकल? राजीवने होकारार्थी मान डोलावली. कसली गोड आहे ही आर्या, आणि बिनधास्त मला हात पकडून घेऊन चालली. मी तुमचा फोटो पाहिला. जियाने तुमच्या घरातून फोटो फ्रेम आणून मला कालच दाखवली होती म्हणून मी ओळखले. बसा इथे 1 मिनिट. जिना अर्धा पार करून झालेला आणि ती एका पायरीवर बसत त्याने शेजारी बसावे असे त्याला सांगत होती. इथे स्टेअरकेसवर? आपण ऑडिटोरियममध्ये जाऊया. नो, मला जे इम्पॉर्टंट डिस्कशन करायचे आहे ते इथेच करूया. माझ्या मॉमसमोर नको. बसा ना अंकल. त्याला हात खेचून जिन्यावर बसवलेच. तो आपला मागे पुढे पाहत बसला. जिन्यावरून वर खाली करणारे काही पालक त्या दोघांकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पाहत होते. डोंट वरी अंकल, आम्ही रोज इथे बसतो. स्टेअरकेसवर बसून गप्पा करण्यात मज्जा येते. एनिवेज, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट PTMला येण्यासाठी, असे म्हणत त्याचा हात हातात घेऊन आनंदात शेक हँड केला. राजीवनेही हसत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मला तर यावेच लागले. एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग मला याआधी कोणीच दिली नाही. या, आय नो, तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. पण काय आहे ना, मला समर कॅम्पबद्दल बोलायचं होतं. हळूच कानात सिक्रेट सांगावे तसे बोलत होती. ओके, अँड व्हॉट्स दॅट? सो तुम्ही माझ्या मम्माला सांगायचे की जिया समर कॅम्पला जात आहे तर तुम्हीही आर्याला पाठवा. पण जिया समर कॅम्पला जाणार की नाही हा डिसिजन मी अजून घेतलेलाच नाही. मिश्किल हसू त्याच्या चेहऱ्यावर. अरे अंकल, मग आपण त्यासाठीच इथे बसलो आहोत ना. तुम्ही डिसिजन फायनल करा की जिया जाणार आणि मग माझी मम्मा पण हो म्हणेल. ओ, सो मी आत्ताच डिसिजन घ्यायचा आहे का? सी अंकल, समर वेकेशनमध्ये जिया एकटी घरी काय करणार ना, तर बोर होणार. मग इथे समर कॅम्पमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील, नवीन फ्रेंड्स बनवू आणि कुठे लांब जायचे नाही. समर कॅम्प शाळेतच आहे. सो मी आणि जिया रोज भेटू, राईट? थोडा वेळ विचार करू का? राजीवने हातावर हनुवटी पेलत तिच्याकडे पाहिले. येस, यू कॅन टेक 2 मिनिट्स टू थिंक. पण तुम्हाला होकारच द्यायचा आहे, कारण मला समर कॅम्पला जिया सोबत हवी आहे, तिने ठामपणे सांगितले. राजीव गालावर हात ठेवत आर्याची बडबड ऐकत होता आणि चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहतच नव्हते. गॉड, पुढे जाऊन आर्या पक्की बिझनेस वुमन होणार आहे.
टू द पॉइंट बोलणे, स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्स मांडल्या माझ्यासमोर आणि समोरच्याला असे काही कन्व्हिन्स करायचे की त्याने नकार देण्याचा प्रश्नच नाही. निर्णय घेण्यासाठी 2 मिनिट्स. रादर आय फील निर्णय तिनेच घेतला आहे. मला फक्त होकार द्यायचा आहे. येस, होकारच. ओके, जिया विल जॉईन विथ यू. राजीवने आनंदात तिच्या पाठीवर थोपटले. ती टुणकन उडी मारून त्याच्यासमोर उभी राहिली, हात पुढे करत. प्रॉमिस अंकल? येस, प्रॉमिस. तिचा हात धरून तसाच उभा राहिला आणि हसतच दोघे ऑडिटोरियमकडे निघाले. अरे, राजीव अंकल तर सहीच आहेत. पटकन ऐकले त्यांनी माझे. मला वाटले खूप वेळ समजवावे लागेल. गुड, आय लाईक हिम. असे क्विक डिसिजन घेणारे लोक मला आवडतात. आता मम्माला कन्व्हिन्स करायचे आहे. आय होप राजीव अंकल माझी मदत करतील.